हॅलो मित्र हो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपलं युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे एक्झाम स्टेटस. आणि मित्र हो, मी आहे श्रीकांत. मित्र हो, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मार्फत पदभरती गट क आणि गट ड च्या आयोजनाबाबत महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक विभागाचे प्रधान सचिव यांना माहिती मागितली आहे आणि त्यांच्याकडून परमिशनसाठी हे पत्र लिहिण्यात आलेले आहे, ज्यामध्ये पदभरती बाबतची माहिती, सद्यस्थिती, सेवा प्रवेश नियम आणि असलेल्या एक्झाम कंडक्टिंग एजन्सी याबाबतची दुविधा याबाबत मार्गदर्शन मागितले आहे. तर याबाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सोबत हेही बघणार आहोत की सेवा प्रवेश नियमाबद्दल कोणकोणत्या अटी आणि शर्ती आहेत, कोण एक्झाम कंडक्टिंग एजन्सी राहणार आहे आणि किती जागा भरल्या गेल्या, आणि एनएचएम अंतर्गत येणारे कर्मचारी जे कंत्राटी कर्मचारी आहेत यांची पदभरती राबवण्यात आलेली म्हणजे जे हे केलेलं आहे त्यांचं समायोजन केलेलं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब. मित्रो, आपल्या सर्वांना माहितच आहे, सन 2023 मध्ये महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मध्ये 10,900 जवळपास पदांची पदभरती होती, ज्यामध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकल पदाच्या पदभरतीचा समावेश आहे. तर मित्र हो, यापैकी जवळपास 9,500 पदांसाठी पदभरती करण्यात आली. काही पदे हे भरायचे बाकी राहिले, तेव्हाचे रिक्त झालेले पद आणि सध्या निर्माण झालेले काही पद अशी मिळून जवळपास 7,000 पदांसाठी सध्या जे पद आहेत ते रिक्त आहेत. तर मित्र, या 7,000 पदांसाठी जवळपास आता पदभरती निघणार आहे. तर यासाठी बिंदू नामावली तयार करण्यासाठी जे सर्व कार्यालय आहेत आणि विभाग आहेत यांना डेडलाईन दिलेली आहे 13 तारीख. 13 तारीख म्हणजे 13 जुलै. 13 जुलैपर्यंत सर्व कार्यालयांना आणि विभागांना आपली बिंदू नामावली तयार करून मागासवर्गीय आयोगाकडे ही पाठवायची आहे. तर मागासवर्गीय आयोग काय करेल, या जागांची पडताळणी करून कोणत्या संवर्गासाठी किती जागा आहेत, कोणत्या कास्टनुसार आणि विविध प्रकारची माहितीचं जे व्हेरिफिकेशन आहे ते केल्यानंतर माहिती ही सुपूर्द करेल आयोगाकडे, म्हणजे त्यांच्या जे हे आहे विभागाकडे केल्यानंतर त्यावर फायनल जी पदभरती आहे ती निघणार आहे. तर मित्र हो, या बाबतीत लवकरच पदभरतीसाठी हालचाली चालू आहेत. लवकरच ही जाहिरात फायनल नामावली तयार होईल आणि यासाठी जाहिरात येणार आहे. मित्र हो, या पत्रामध्ये उल्लेख केलेला आहे ज्या प्रकारे मुख्यमंत्री साहेबांनी घोषणा केली होती, ज्यामध्ये सर्व सरळ सेवा एक्झाम ह्या एमपीएससी मार्फत आयोजित करण्याचे आदेश दिले होते, त्याचप्रमाणे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कार्यालयाने सुद्धा ही जी पदभरती आहे सरळ सेवेची ही एमपीएससी मार्फत घेण्यासाठी आपल्या सचिवाला पत्र लिहिले होते, की ज्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की आपल्या ज्या सरळ सेवेच्या सर्व एक्झाम्स आहेत त्या एमपीएससी मार्फत घेण्यात याव्या. तर त्यासाठीची जे पत्रव्यवहार हा झालेला आहे आणि त्यासाठीचे आदेशही देण्यात आले होते की एमपीएससी मार्फत ही परीक्षा घेण्यात यावी. परंतु एमपीएससी मार्फत जे पत्रक टाकलं ज्यामध्ये सेवा प्रवेश नियम आणि अधिकृत हे टाकण्यात आले होते, सुधारित सेवा प्रवेश नियम जे आहे आणि आधीचे आणि नंतरचे जे डिक्लेअर केले, त्यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सेवा प्रवेश नियमांचा अद्याप समावेश केलेला नाही आहे. सेवा प्रवेश नियम समितीने हे तयार करून त्यांच्याकडे सुपूर्द केल्यात, परंतु याबाबत अधिकृत कोणतीही माहिती अजून आलेली नाही आणि याबाबत कोणताही आरार आलेला नाही. तर यांच्याकडे एक संभ्रम स्थिती आहे की सेवा प्रवेश नियम नाही आल्यामुळे एमपीएससी मार्फत एमपीएससीने कोणतीच याबाबत माहिती पण दिली नाही, त्यामुळे ही एक्झाम एमपीएससी मार्फत घ्यायची की टीसीएस याबाबत सार्वजनिक आरोग्य विभागालाही थोडा संभ्रम आहे. तर याबाबत मार्गदर्शन मागण्यासाठी हे पत्र लिहिले आहे, ज्यामध्ये एमपीएससी ने ही एक्झाम घ्यायची की टीसीएस याबाबत शासन आपल्याला माहिती देणार आणि त्यावरच पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. या पत्रामधील संदर्भ क्रमांक 2 मध्ये दिलेल्या माहितीनुसार मित्र हो, जवळपास 10 वर्ष सेवा देण्यात दिली असे राष्ट्रीय एनएचएमचे जे कर्मचारी आहेत या कर्मचाऱ्यांची 10 वर्ष सेवा झालेली आहे असे जवळपास 15,000 कर्मचाऱ्यांना सेवेमध्ये समाविष्ट करून त्यांच्यासाठी अधिसंख्य पद निर्माण करून त्यांना सेवेमध्ये दाखल करून घेण्यात आलेलं आहे. मित्र हो, जवळपास 15,000 हे कर्मचारी होते, म्हणजे यावरून असे स्पष्ट होते की 15,000 कर्मचाऱ्यांना समावेश झाल्यावर यांची जाहिरात ही सरळ सेवेमार्फत येणार नाही. तर मित्र हो, या कर्मचाऱ्यांचे विलिनीकरण झालेले असून यांना आता सेवेमध्ये दाखल करून घेण्यात आले, तर त्यांच्यासाठी ही खूप आनंदाची बातमी आहे. तो सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत सुरू करण्यात येणारे किंवा निर्माणाधीन असलेले जवळपास ज्या असे संस्थांनी जी तयार करण्यात येत आहे त्यांचे काम जवळपास 50% पेक्षा जास्त कंप्लीट झालेले आहे किंवा 50% झालेले आहे, अशा कार्यालयांसाठी पण लवकरच आरोग्य विभागामार्फत भरती येणार आहे, ज्यामध्ये जवळपास 7,900 पद हे तयार झालेले आहेत. मित्र हो, जवळपास 7,900 हा खूप मोठा आकडा आहे. येणाऱ्या भविष्य काळात तीही जाहिरात लवकरच येणार आहे.
त्यापैकी 7,900 पैकी जवळपास 2700 पदं हे वगळण्यात आले आहे आणि 2700 वगळण्यात आल्यामुळे जवळपास 5,200 पेक्षा जास्त पदं हे नवीन निर्माण होणार आहेत. म्हणजे या पदांसाठी पण लवकरच जाहिरात येणार आहे. मित्रो, हे पदं वेगळे आणि नंतरही त्यासाठी जाहिरात यासाठी मान्यता देण्यात आली आहे. म्हणजे जवळपास नवीन पदं निर्माण झालेली आहेत 5,200च्या जवळपास. तर यासाठी ही जाहिरात लवकर येणार आहे. मित्रो, आरोग्य विभागामध्ये विविध पदांसाठी जाहिरात नेहमी येतच राहील. त्यासाठी तुम्ही तत्पर राहिला पाहिजे. सध्या स्थितीमध्ये महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत 5,300 हे गट क चे पदं आणि 1,800च्या जवळपास हे गट ड चे पदं अशा जागांची माहिती रिक्त असल्याची सार्वजनिक आरोग्य विभागाने सांगितले आहे. यासाठी लवकरच भरती येणार आहे. ज्यासाठी जी माहिती आहे अशी सांगण्यात आलेली आहे. त्यासाठी 13 जुलैपर्यंत बिंदूनामावली तयार करून लवकरच याचे व्यवस्थित जागांचे चेकिंग करून ही जाहिरात येणार आहे. परंतु सर्वात मोठा संभ्रम हा आहे एक्झाम कंडक्टिंग एजन्सी बद्दल. तर मित्र एक्झाम ही एमपीएससी घेणार की TCS याबाबत संभ्रम आहे आणि या संभ्रम दूर करण्यासाठीच सार्वजनिक आरोग्य विभागाकडून प्रधान सचिवांना हे पत्र आहे ज्यामध्ये माहिती मागितली आहे की एक्झाम कशा मार्फत घेण्यात यावी. यावर लवकरच माहिती मिळाली की जाहिरात ही येणार आहे. एक्झाम कंडक्टिंग एजन्सी ही महत्वाचा रोल प्ले करते कारण की सर्व सरळ सेवा एक्झाम या एमपीएससी कडे देण्यात आलेल्या आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सुधारित सेवा प्रवेश बद्दल अजून कोणतीही माहिती घोषित करण्यात आलेली नाही आहे. जर लवकर ही सेवा प्रवेश बद्दलची माहिती आली तर ही एक्झाम लवकरच कंडक्ट होईल. जर अशी माहिती आली नाही किंवा त्यांनी TCS मार्फत घेण्यास सांगितलं, जे जुने सेवा प्रवेश नियम आहेत त्याच्या अंतर्गतच ही जाहिरात येणार आहे. मित्र एक्झाम कोणत्याही कंडक्टिंग एजन्सीने घेतली तरी तुम्हाला त्यासाठी तयार राहावं लागणार आहे. याबाबतची संपूर्ण माहिती आपण या चॅनलवर नेहमी टाकत राहू. जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.